श्री स्वामी समर्थ सर्वांना. नवीन वर्षावर आम्ही गेलो होतो श्रीसेलमला. हैदराबादपासून 200 किलोमीटर आहे. जायला 6 तास लागतात. 80 किलोमीटरचं जंगल आहे. हे जंगल सकाळी 6ला ओपन होतं आणि रात्री 9ला बंद करतात. म्हणजे येण्या-जाण्याचा रोड पूर्ण बंद राहतो. म्हणजे श्रीसेलमला कुणाला यायचं असेल तर हे सर्वांनी लक्षात ठेवा की तुम्हाला ह्या टाईममध्येच यावं लागेल. आणि आता लागतं ते श्रीसेलम डॅम. हे आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बाँड्रीवर. पावसाळ्यामध्ये याचा व्ह्यू खूप छान दिसतो. जाताना आम्ही हा डॅम बघणार नव्हतो, कारण आधी आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं होतं आणि येताना आम्ही हा डॅम बघायचं असं ठरवलेलं होतं. जेव्हा परतीचा प्रवास करू तेव्हा आपण हा डॅम बघू असं आम्ही ठरवलेलं होतं. आणि हे बघितल्यावर आम्हाला असं वाटलं की खरंच बाबा आपण आलो इथेपर्यंत. कारण माझ्या मुलाला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप त्रास होतो आणि एवढा त्रास सहन करत करत आम्ही त्याला इथेपर्यंत घेऊन आलेलो होतो देवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि फायनली 4 तास दर्शन रांगेत थांबून आम्हाला दर्शन भेटलं. मनाला खूप प्रसन्न वाटलं. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन स्वामी. आणि तिथून पुढे आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर बघायला. महाराष्ट्रात आहे की नाही माहीत नाही, पण आंध्र प्रदेशमध्ये हे मंदिर तुम्हाला बघायला भेटेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे आहे साक्षी गणपती मंदिर. श्रीसेलमला गेल्यावर या मंदिराला जावंच लागतं. साक्ष ठेवत आहे की तुम्ही श्रीसेलमला येऊन गेलात. आणि हे सर्व बघून आम्ही घरी यायला निघालो, कारण जास्त वेळ झाला तर जंगल परत पुढे बंद होईल. म्हणून आम्ही टाईम वाया न घालवता परतीचा मार्ग धरला. आणि येता येता हे डॅम बघण्यासाठी आम्ही थोडं थांबलो. पावसाळ्यात खूप छान आहे बघायला इथे. तर तुम्हाला ही श्रीसेलमची छोटी ट्रिप करायची असेल तर नक्की करा. बाय.